नाशिकच्या आंबड TCS कॅम्पसमध्ये 12 महिलांनी 9 FIR ठोकल्यात. 4 वर्षांपासून चाललेला हा धर्मांतराचा सापळा आता उघड झालाय. पोलिसांनी आसिफ अन्सारी आणि दानिश शेखसहित 7 जणांना उचललंय. 78 वेळा मदतीसाठी ओरडूनही मॅनेजर अश्विनी चैनानीनं या लेडीजकडे दुर्लक्ष केलं. मेन आरोपी तौसिफ अत्तारवर लग्नाचा आमिष आणि पैशांचा धाक दाखवून बळजबरीनं धर्म बदलण्याचा आरोप आहे. सोबतच हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय. मॅटर आता डायरेक्ट सुप्रीम कोर्टात पोहोचलंय. वकील अश्विनी उपाध्याय यांनी मागणी केलीय की या फसव्या धर्मांतराला देशाविरुद्धचं दहशतवादी कृत्य घोषित करा. HR मॅनेजर निदा खान अजूनही फरार आहे. 12 जणांची SIT टीम आता कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बसून परदेशी पैसा आणि मोठ्या टोळीचा अँगल स्कॅन करतीये. जर कोर्टानं हो म्हटलं तर हा फक्त ऑफिसमधला वाद नाही, तर देशाच्या सुरक्षेसाठी एक मोठा धडा ठरेल. महाराष्ट्राला काय वाटतं? या आरोपींना काय शिक्षा व्हायला पाहिजे?